अन्नपूर्णा's किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पिठलं भाकरी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। एक 2 मिनिटं तेल गरम होऊन देणार आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता मी 1 छोटा चमचा मोहरी घालते, 1 छोटा चमचा जिरे घालून घेते आणि थोडीशी बडीशेप घालणार आहे। त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलाय, कांदा घालून घेते। कांदा भाजत आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। त्याचबरोबर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र बारीक करून घेतलेला होता। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि सगळं चांगलं असं भाजून घेणार आहे। याच्यामध्ये आता 1 चमचा मीठ घालून घेते। कांदा मिरची सगळं आपलं भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी पाणी 1 ग्लास पाणी घालून घेते। तुम्हाला जेवढं पिठलं बनवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आणि या पाण्याला चांगली अशी उकळी आणून देणार आहे। पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया। आधी मी ते अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेले। डायरेक्ट जेव्हा आपण बेसन टाकतो तेव्हा त्याच्या गाठी होतात, त्यामुळे ते आतून पीठ असं कच्चं लागतं। त्यामुळे कधी पण पिठलं बनवताना बेसन आधी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं। मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं आपण चांगलं शिजवून देणार आहोत। बारीक गॅसवरती 10 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा मी मोठं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, ते घालून घेणार आहे। त्याचबरोबर कोथिंबीर। खूप मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।